रामकृष्ण हरी मंडळी, कालच्या भागात विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे अंबा, अंबिका आणि अंबलिका। चला तर मग सुरू करूया क्षणभर महाभारत या मालिकेच्या पुढच्या भागाला। राजा शंतनू यांचा वंश पुढे चालवण्यासाठी सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य याचा विवाह होणे फार आवश्यक होते। भीष्मांना एकच चिंता लागली की विचित्रवीर्य याचा विवाह कसा आणि कोणाशी घडवून आणायचा। हे सगळे चालू असताना एका दूताने भीष्मांना एक वार्ता दिली की काशी नगराच्या राजाने त्याच्या 3 कन्येचे स्वयंवर मांडले आहे। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी वेदश्री, क्षणभर महाभारत या मालिकेची होस्ट आणि तुमची सच्ची सनातनी दोस्त। ही वार्ता कानी पडताच भीष्म यांनी मनोमन एक योजना आखली। त्यानुसार ते विचित्रवीर्य यास घेऊन काशी नगरीत स्वयंवरासाठी गेले। पण तेथे मात्र राजकुमारांच्या रांगेत भीष्मांना पाहून सभाजनांनी त्यांचा उपहास केला आणि त्यामुळेच क्रोधित झालेल्या भीष्माचार्यांनी या 3ही राजकन्येचे अपहरण केले। त्यांना हस्तिनापुरात घेऊन आले। या 3 राजकन्या म्हणजेच अंबा, अंबिका, अंबालिका। या भागात आपण राजकुमारी अंबाबद्दल जाणून घेणार आहोत। जेव्हा अपहरण करून या तिघींना हस्तिनापुरात आणण्यात आले तेव्हा काशीच्या राजाची ज्येष्ठ कन्या अंबा ही भीष्मांना म्हणाली, महाराज क्षमा करा, पण मी स्वयंवराच्या आधीच मनोमन शल्व राजाला पती मानले आहे। तेव्हा माझ्या मनाविरुद्ध मला अन्य कोणाशी विवाह करण्याची बळजबरी करू नका। मी तुमच्याकडे माझ्या सुखाची भीक मागत आहे। भीष्म खरोखरच अत्यंत दयाळू असल्याने त्यांनी स्वतःच पुढाकार घेतला आणि ते शल्व राजाकडे तिला घेऊन गेले। आंबेने शल्वराजास आपल्या मनातली इच्छा सांगितली तेव्हा ते म्हणाले, आंबे, या भीष्माने तुझे अपहरण केले आहे। मी तुझ्यासारख्या अपहरण केलेल्या स्त्रीशी विवाह करणार नाही, तू परत जा। शल्वराजाने आंबेला नकार दिला। इकडे विचित्रवीर्याला डावलून ती शल्वराजाकडे गेली असल्या कारणाने तो मार्गही बंद झाला होता। आता आंबेने तिला अपहरण करून आणलेल्या भीष्माशी लग्न करायची इच्छा बोलून दाखवली, पण त्यांनी घेतलेल्या भीषण अशा अजन्म ब्रह्मचर्य या प्रतिज्ञेमुळे भीष्माने पण हात वर केले। अंबाने या सगळ्यांसाठी भीष्माला जबाबदार मानले। तिचा प्रतिशोध पूर्ण करण्यासाठी तिने परशुरामाकडे मदत मागितली। याच नंतर भगवान परशुराम आणि भीष्माचे ते घनघोर भीषण युद्ध 23 दिवस चालले आणि नंतर देवतांना हस्तक्षेप करून हे युद्ध संपवावे लागले। अशा प्रकारे हे युद्ध अनिर्णित राहिले। अपमान आणि सुडांच्या ज्वाळांनी पेटलेली अंबा वनामध्ये निघून गेली आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तिने घोर तपश्चर्या आरंभिली। तिची तपश्चर्या बघून भगवान महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला वरदान दिले, तू पुढच्या जन्मामध्ये भीष्माच्या मृत्यूचे कारण बनशील। आणि याच वरदानाचा परिणाम म्हणून अंबेचा जन्म शिखंडीच्या रूपात झाला आणि महाभारताच्या युद्धात अर्जुनाने शिखंडीचा वापर करूनच भीष्माला बरेच बाण मारले आणि शरशय्येवर झोपवले। तर ही होती आंबेची गोष्ट। पुढील भागात आपण बघणार आहोत अंबिका आणि अंबालिका यांची कथा। जर तुम्हाला माहिती असेल पंडूराजा आणि धृतराष्ट्र यांच्या 3ऱ्या भावाचे नाव काय, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।